तिच्या अंगावरती 29 जखमा होत्या. एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल 6 दिवस तिच्यावर चालू होता अमानुष छळ आणि अखेर तिचा मृत्यू होतो. तिचं नाव म्हणजे वैष्णवी हगवणे. हे संपूर्ण प्रकरण पुण्यामध्ये घडलं, परंतु हादरा बसला तो अख्ख्या महाराष्ट्राला. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाला आता आत्महत्याचं रूप राहिलेलं नाही, तर हा आता थेट हत्येचा संशय बनलाय. पुण्याच्या वाघोली परिसरामध्ये राहणाऱ्या वैष्णवीने सासरच्या चालकांकडून आपलं आयुष्य संपवलं, परंतु मृत्यूच्या आधी नक्की तिच्यावरती काय झालं होतं हे ऐकून तुमचा देखील श्वास रोखेल. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार वैष्णवीच्या अंगावरती 1 किंवा 2 नाही, तर तब्बल 30 जखमा सापडल्या आहेत आणि त्यापैकी 29 जखमा म्हणजे हिंसाचाराचा पुरावा आहे. कारण मृत्यूपूर्वी फक्त 24 तास आधी 15 जखमा केल्या गेल्या होत्या आणि विशेष म्हणजे त्यातली एक जखमी मृत्यूपूर्वी तब्बल 6 दिवसापूर्वीची आहे. म्हणजेच काय तर छळ हा सातत्याने आणि योजनाबद्धपणे केला जात होता हेच यातून उघड होते. वैष्णवीच्या पतीसह वैष्णवीचे सासरे, सासू, दीर आणि नणंद हे सगळे आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत. विशेष म्हणजे न्यायालयामध्ये पोलिसांनी काय सांगितलं माहितीये, तर पोलिसांनी न्यायालयामध्ये स्पष्टपणे सांगितलं की वैष्णवीचा मृत्यू हा नैराश्यातून झालेला नाही, तर हा मृत्यू मारहाणीनंतर झालेला मृत्यूच आहे. आणि फक्त छळ नाही, तर हुंड्याचा देखील घोटाळा आता उघड झालाय. वैष्णवीला ज्या पाईपने मारहाण केली गेली होती तो पाईप देखील आता पोलिसांनी जप्त केलाय. तसंच हुंड्यामध्ये मिळालेली महागडी कार, दुचाकी, चांदीची भांडी आणि 2 पिस्तूल देखील पोलिसांनी जप्त केली आहेत. परंतु वैष्णवीच्या घरच्यांनी दिलेले 51 तोळ सोनं मात्र अजून जप्त केलं गेलं नाहीये, कारण हगवणे कुटुंबाने ते बँकेमध्ये ठेवल्याची माहिती मिळते. आता त्यांनी ते बँकेत का ठेवलं हे अजून उघड व्हायचंय. सरकारी पक्षाचे वकील नितीन अडंगाळे सांगतात की हे केवळ आत्महत्येचं प्रकरण नाही, तर हे पूर्वनियोजित मानसिक आणि शारीरिक छळाचं एक षडयंत्र आहे. कोर्टाने त्यांचा युक्तिवाद मान्य देखील केला आहे आणि तसंच पोलिसांना हा तपास अजून खोलवर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. वैष्णवी गेली, परंतु तिच्या शरीरावरच्या जखमा, तिचा ओरडणारा मृतदेह आणि न्यायासाठी तडफडणारे तिचे आई वडील या सर्व गोष्टी महाराष्ट्रातल्या हजारो वैष्णवींसाठी एक जनजनित इशारा आहे. हिंसेचा आवाज दाबला जातो, पण न्यायासाठीची लढाई ही कधीच थांबत नसते. मित्रहो, तुम्हाला काय वाटतं, वैष्णवीला खरंच न्याय मिळेल का? व ते न्यायासाठी वैष्णवीच्या आई वडिलांना अजून किती दिवस प्रतीक्षा करावं लागेल? आपलं मत खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा. व हा व्हिडिओ जर आपल्यास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढे बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.